चक्क सिटी बस, आणि तीही स्मार्ट बस. 3 वर्षापूर्वी शहरातून गेले तेव्हा दृश्य वेगळं होतं. म्हणजे माझं शहर बदलतंय तर. होय, तुझं शहर बदलतंय, आपलं संभाजीनगर बदलतंय. आणि हा बदल नुसताच नाही तर शहराला नवं रूप मिळतंय, नव्या सुविधा मिळू लागल्यात. शहराच्या कानाकोपऱ्यात स्मार्ट सिटी बस धावायला सुरुवात झाली आहे. संभाजीनगरचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीचा सायकल ट्रॅक अनेक ठिकाणी दिसू लागलाय. पादचारी मार्ग तयार झाले आहेत, रस्त्यालगतच्या इमारतींच्या भिंती सुशोभित झाल्यात, तर चौकांना देखील शिस्त आली. आकर्षक बस स्टॉप हे स्मार्ट सिटीचं आणखीन एक वैशिष्ट्य. ऐतिहासिक क्रांती चौकात उभा राहिलाय माझ्या छत्रपती शिवरायांचा भव्य दिव्य असा पुतळा. आणि सभोवताल देखणे दृश्य, मावळे, खंदक आणि ही कलाकुसर. संभाजीनगरचा हा क्रांतिकारी चौक आज आकर्षणाचं केंद्र बनलाय. इथे आता शिवसृष्टी निर्माण होते. अमरप्रीतच्या चौकातून जाताना दर्शन होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं. संभाजीनगरवर प्रेम असणारे शिवसेना प्रमुख, इथली जनता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या स्मृतींना कायम जपते. कारण संकटातील मराठवाड्याला कधी काळी भक्कम आधार देत या नेत्यानं धीर दिला, खंबीर साथ दिली आणि हिंदुत्वाचा ध्वज पुन्हा दिमाखात अभिमानानं फडकवत ठेवण्याचा निश्चय दिला. संभाजीनगर आणि शिवसेना प्रमुख हे समीकरण होतं आणि कायम राहील. सिडकोमध्ये आता शिवसेना प्रमुखांचं भव्य विस्तीर्ण जागेत स्मृती उद्यान उभं राहत आहे. दाट वनसंपदेत हे स्मारक म्हणजे संभाजीनगरकरांच्या वतीनं आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली ठरेल. कधी काळी कचऱ्यामुळे हैराण शहर आज स्वच्छ झालंय. संभाजीनगरच्या चारही दिशांना कचरा प्रक्रिया केंद्र उभे राहिलेत आणि शेकडो वाहनं घराघरातून बाजारपेठेतून कचरा संकलन करताना दिसतात. दिवसाला 400 टनांच्या आसपास कचरा उचलला जातो आणि प्रक्रिया देखील होते. 2 प्रक्रिया केंद्रांवर कचऱ्यापासून खत निर्मितीही सुरू झाली आहे. लवकरच लिचेट प्रक्रिया सुविधाही 2 केंद्रांवर सुरू होत आहे. स्वच्छतेला ही प्रक्रियापूरक जोड म्हणजे संभाजीनगरच्या विकासाचं वेगळं विजन, वेगळी दृष्टी, जी माझ्या शहरात नवी सृष्टी घडवू पाहते. जनमानसाचा नेहमीच विचार, यामुळे साकार होणारे प्रकल्प, मिळणाऱ्या सुविधा यांना मानवी चेहरा देणारे उपक्रम महापालिकेच्या वतीनं हाती घेतले गेलेत. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर हे या प्रकल्पांचं वैशिष्ट्य आहे. संभाजीनगरातील उड्डाणपुलांचं रूप बदलू लागलंय. कधी काळी उड्डाणपुलाच्या खाली असलेले कचऱ्याचे ढीग संपले आणि इथे व्हर्टिकल गार्डन सारखा प्रयोग सुरू झालाय. काही ठिकाणी सुशोभीकरण दिसतं. यामुळे पुलाखालून जाताना एक वेगळं सौंदर्य दृष्टीस पडतंय. हा बदल नवा आणि हवा असा आहे. तर अनेक उड्डाणपुलाखाली नागरी सुविधेसाठी सुलभ स्वच्छतागृह सुरू करण्यात आले आहेत. संभाजीनगरच्या रस्त्यांचं चित्र तर आता जवळपास बदललं आहे. सर्व प्रमुख रस्ते सुस्थितीत आले. सिमेंट काँक्रिटीकरण आणि दुतर्फा फुटपाथ, दुभाजकांचे सुशोभीकरण, झाडं लावणं अशी कामं होत आहेत. राज्य शासन आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सहकार्यानं हे रस्ते निर्मिती वेगाने सुरू आहे. सिमेंट रस्ते, व्हाईट टॉपिंगचे रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांचे जाळे सक्षम करणं ही कामं नियोजनपूर्वक सुरू असल्यानं संभाजीनगरचे रस्ते अल्पावधीतच नागरिकांच्या सुविधेत मोठी भर घालणारे ठरले आहेत. यामुळे आज शहरात रस्त्यांच्या तक्रारी जवळपास नाहीशा झाल्यात आणि नागरिकांना शहरात प्रवास करताना सुसह्य वाटू लागलंय. ही संभाजीनगरसाठी समाधानाची गोष्ट ठरली आहे. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स जेवढे आकर्षक दिसतात तेवढीच त्यामुळे मिळणारी सुरक्षितताही महत्त्वाची.
दुरून दिसणारे सिग्नल्स सुरक्षित प्रवासाची हमी देऊन जातात. स्मार्ट कामांसाठी स्मार्ट सिटीचं भव्य आणि अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असं मुख्यालय उभं राहिलंय. जे आज शहराच्या नागरी सुविधेसाठी अहोरात्र काम करत आहे. संभाजीनगर हे पार्किंग आणि हॉकर्स पॉलिसी तयार करणाऱ्या मोजक्या शहरांपैकी एक असून लवकरच या दोन्ही पॉलिसीची अंमलबजावणी सुरू होईल. अनेक ठिकाणी वाहनतळाच्या उभारणीचे प्रस्ताव मंजूर असून लवकरच शहरात पार्किंग सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली असेल. तर दुसरीकडे महापालिकेत एकात्मिक ई-गव्हर्नन्स सिस्टीम करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना सर्व सुविधा आता एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. मनपा आगामी काळामध्ये येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या स्वागताला सज्ज असून यासाठी मीटिंग हॉल जीबी हॉलचं नूतनीकरण देखील सुरू झालंय. वा, हे रूप तर अनोखं आहे. एकेकाळी शहराची घाण वाहून नेणारी खांब आता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. नदीचे काठ मजबूत आणि सुस्थिर केले जात आहेत. काठाने फिरावे असे पाथवे, लहानांसाठी उद्यान, खांब नदीचं पुनरुज्जीवन सध्या सुरू आहे. हा पर्यावरण संवर्धनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प नागरी सहभागातून पूर्ण होतोय हे महत्त्वाचं. सुखना आणि खांब नदी, शहरातील नाले, यातून जाणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्या थेट ड्रेनेजशी जोडल्या गेल्यात. भूमिगत ड्रेनेज लाईन प्रकल्प पूर्ण झालाय. सिद्धार्थ उद्यान अंतर्बाह्य बदललंय. सुपर हिरो गार्डन इथं तयार झालंय. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं भव्य असं दालन सुद्धा इथे बघायला मिळू शकतं. दरवाजांचं शहर अशी ओळख असलेले संभाजीनगरचे अनेक दरवाजे आता आकर्षित झालेत. त्यांच्या दुरुस्तीचं काम देखील पूर्ण झालंय. प्रमुख उद्यानं आणि चौकांमधील कारंजी सुरू झाली आहेत. संभाजीनगरात 57,000 LED लाईट्स उभारणीचं काम प्रगतीपथावर आहे. संत एकनाथ रंगमंदिर आता सुसज्ज झालंय. कलाप्रेमींना हे मोठं वरदान मिळालंय. आता संत तुकाराम नाट्यगृहाची दुरुस्ती देखील सुरू होत आहे आणि नेहरू भवनच्या परिसरातही भव्य असं सभागृह उभं राहत आहे. सिडको टीव्ही सेंटरच्या क्रीडांगणाला आता सुरक्षेचं कवच मिळालंय. सभोवताल एक कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळे. तर सिद्धार्थ उद्यानासमोरच नागरिकांसाठी आणखी सुविधा निर्माण झाल्या. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारत माता मंदिर नूतनीकरण, टाउन हॉल नूतनीकरणाचं काम देखील सुरू झालंय. मौलाना आझाद संशोधन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय दुरुस्तीचं काम लवकरच सुरू होत आहे. कोविडच्या काळात महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि पालकमंत्री सुभाषजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने कौतुकास्पद काम या काळात केलंय. आता मेल्ट्रॉन हॉस्पिटल इथे ऑक्सिजन प्लांट उभा राहतोय. तर महापालिकेची सगळी आरोग्य केंद्र सुसज्ज होत आहेत. आरोग्याबरोबर शिक्षण सुविधाही सक्षम करण्यास सुरुवात झाली असून महापालिका शाळांमधून उन्हाळी शिबिरं आयोजित करण्यात आली. येत्या शैक्षणिक वर्षापासून स्मार्ट एज्युकेशन संकल्पनेतून सगळ्या महापालिकेच्या शाळांमध्ये नवनवीन उपक्रमांना प्रारंभ होतोय. संभाजीनगरचा अनेक वर्षापासूनचा गुंठेवारी प्रश्न देखील आता मार्गी लावण्यात आलाय. अनधिकृत घरं शुल्क आकारणीसह नियमित केली जात असताना शहराचा पाणी प्रश्न गुंता देखील आता सुटताना दिसतोय. यासाठी राज्य सरकार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून सध्याचा पाणी पुरवठा नियमित आणि पुरेसा करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांना आता यश येताना देखील दिसत आहे. यासाठी शुद्धीकरण केंद्र
पंपग्रह सक्षमीकरण हे केलं गेलंय आणि दुसरीकडे नवीन जल योजनेचे काम देखील गतिमान करण्यात आलंय। संभाजीनगर स्मार्ट होताना इथं पर्यावरण आणि आधुनिकतेची सांगड घातली जाते। उद्योगांना आकर्षित करणारी ऑरिक सिटी सज्ज झाली आहे उद्योजकांचं स्वागत करायला आणि भविष्यात पर्यटकांच्या स्वागताला सफारी पार्क सारखा भव्य प्रकल्प उभा राहतो। महापालिका ई व्हेकलला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे। इमारतींच्या छतावर हर्सुल तलावाजवळ सौर पॅनल्स उभे राहणार आहेत। पीपल्स स्ट्रीट तयार होतील। संभाजीनगर नव्या रूपात दिसेल आणि असेल। शहरात फिरताना मला दिसलं वेगळं चित्र, समजल्या नवीन गोष्टी, जाणवला बदल। लहानपणीचा हा चौक मला बघायचा होता, बघते, जाणवतंय। माझ्या पिढीला हा बदल ना नक्कीच आवडणारा, पुन्हा नव्याने मला या शहराची ओढ लावणारा। माझं, तुमचं, आपलं संभाजीनगर सुपर संभाजीनगर होत आहे। भगवा कालही दिमाखात होता, आजही आहे आणि उद्या देखील जास्त दिमाखात फडकत राहील। शिवगर्जना कायम राहील। शिवसेना प्रमुखांचं आवडतं संभाजीनगर त्यांच्या स्मृती उद्यानासह भविष्याकडे वेगाने वाटचाल करते। जय महाराष्ट्र।